तुम्ही आता त्यांच्याकडून उत्तर ऐकलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. तुम्हाला पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधित असेल. ओके, पण त्याच्या आधी तुमची ओळख द्या. माझं नाव प्रथमेश प्रदीप पाटील, 11वी येथे शिकतो. कुठल्या सायन्स मध्ये आहात? तर तुमचा साधा आणि सिंपल प्रश्न हा आहे की तुम्ही मला सांगायचं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या कुठल्या तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? नाही. भारतामध्ये अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचं नाव काय? इस्रो. इस्रो. व्हेरी गुड. सो दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. असं आपण पकडूया आणि मग आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. ओके, तुम्ही मला सांगा की भारतामध्ये अवकाश संशोधन करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण त्यातली एक प्रमुख संस्था जिचे संस्थापक किंवा ज्याच्यामध्ये भरीव कार्य केलंय जयंत नारळीकर यांनी, ती संस्था पुण्यामध्ये कुठे? आयुका. वा वा, व्हेरी गुड. तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता तिसरा आणि अतिशय थोडासा कठीण त्या प्रश्नाचा प्रश्न हा आहे तुम्हाला, भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये प्रथम विज्ञानासाठी नोबेल प्राइज मिळवणारे शास्त्रज्ञ कोण होते? नाही. ठीक आहे, चालेल. तुम्ही दोन प्रश्नांची उत्तरं दिलीत बरोबर. आपले नवीन विद्यार्थी आहेत जे प्रश्न आपला ऐकू इच्छित आणि उत्तर देण्यास आतुर आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. प्रतीक राकेश शाह. कुठल्या वर्गात शिकताय प्रतीक? 11th सायन्स. 11th सायन्स. सो तुमचा पहिला प्रश्न आहे, आपण ज्या सूर्यमालेचा घटक आहोत त्या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत? 8. पण मी तर ऐकलं होतं की काहीतरी 9 होते. 9. प्लुटो गेला आता. कुठे गेला? दिसत नाही आता, म्हणून 8. नाही, असं काही नाहीये. तसं तुमचं उत्तर पहिलं बरोबर आहे आणि तुम्हाला चॉकलेट मिळेल, पण तुम्ही ज्याचा जे पुढचा भाग दिला त्याचं उत्तर मी तुम्हाला माहितीसाठी देतो. सूर्यमालेमध्ये एकूण 9 ग्रह होते, आता 8 ग्रह आहेत असं मानलं जातं, कारण इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन नावाची एक संस्था आहे, त्यांनी त्यांच्या जे काही नियम आहेत त्यामध्ये प्लुटो बसत नाही असं जाहीर केल्या कारणाने आता आपण 8च ग्रह मानतो आणि 9वा प्लुटो त्याच्या जागीच फिरतोय, परंतु त्याला आता बटू ग्रह मानण्यात येतं, ज्याला इंग्लिशमध्ये ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात. तुमचा दुसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे जो आपण सूर्यमालेशी संबंधितच विचारतोय. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याच्यातल्या एकावर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला सांगा कशावर प्रश्न विचारू? कोणताही. चला आपण सूर्यग्रहण घेऊया. मला सांगा, सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असते की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो? सूर्यग्रहणामध्ये. ऑप्शन रिपीट करा. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी असते की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र असतो? सूर्य आणि पृथ्वीमध्ये चंद्र असतो. तुमचं दुसरं उत्तरही बरोबर आलेलं आहे. आता तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, कारण सकाळपासून आम्ही फिरतोय पण तिसऱ्या प्रश्नाचं कोणीच उत्तर दिलेलं नाहीये. जो राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो फेब्रुवारीतला एक दिवस, ठीक आहे, तो आहे 28 फेब्रुवारी. या 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का साजरं केलं जातं? कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? कुठल्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ? अंदाज मारा. ठीक आहे, तुम्हाला येत नाहीये? ठीक आहे, धन्यवाद. 2 प्रश्नांची उत्तर दिल्याबद्दल.